कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. केडगाव दौंड रोड परिसराला जोडणाऱ्या रेल्वे भुयारी मार्गाचं लोकार्पण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडलंय. माजी सभापती मनोज कोतकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा मार्ग साकार झाला असून आता या परिसरातील नागरिकांना वाहतुकीसाठी कायमस्वरूपी जवळचा मार्ग उपलब्ध झालाय. केडगाव उपनगरातील नागरिकांनी युतीचे 12 नगरसेवक निवडून दिले असून या भागाच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला जाईल. केडगाव येथील देवी मैदानाचं लवकरच काँक्रिटीकरण करण्यात येणार असून शहरालगत वाहणाऱ्या सीना नदीचं सौंदर्यीकरण जलसंपदा विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, अशी माहितीही दिली गेली आहे. कार्यक्रमाचं प्रास्ताविक भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी केलं, तर सर्वांचे आभार नगरसेवक मयूर बांगरे यांनी मानले. केडगाव देवी मंदिर परिसर ते देवी आपल्या दौंड रोड परिसराच्या भुयारी मार्गाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी आपल्या सर्वांचे लाडके नेते जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी आपला वेळ काढून कार्यक्रमात उपस्थिती दाखवली. त्याबद्दल मी सर्व केडगाव ग्रामस्थांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच आपल्या शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांनी आपला वेळ काढून कार्यक्रमात उपस्थिती दाखवली. त्यांचे सर्व ग्रामस्थांच्या वतीने व आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो. व तसेच मंचावर उपस्थित आमचे सर्व सहकारी मित्र, नगरसेवक, आजी माजी नगरसेवक, केडगाव ग्रामस्थ, आमच्या माता भगिनी सर्वांनीच वेळ काढून कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली. सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. हा जो बोगदा किंवा अंडरपास तयार झाला आहे त्याला कनेक्टेड रोड महानगरपालिकेच्या माध्यमातून तातडीने करण्यात येणार आहे. माननीय आयुक्त साहेब इथं बसलेले आहेत, त्यांनी तसं माननीय नामदार साहेबांना आश्वस्त केलं आहे की आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून त्याचे जे कनेक्टिंग रोड आहे ते तातडीने पूर्ण करू. आणि मला माहिती आहे हा सगळा जो परिसर आहे या परिसराला एक अहिल्यानगरला जायला, बायपासला जायला एक अतिशय जवळचा मार्ग या माध्यमातून होणार आहे. पुढच्या काळात या अहिल्यानगर शहरात अशा अनेक योजनांच्या माध्यमातून अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वेळी जे आश्वासन भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युतीने दिलं होतं, जे आश्वासन माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी दिलं होतं, ते आश्वासन पूर्ण करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी युती करणार आहे. आत्ताच नामदार साहेबांनी बोलत असताना आयुक्त साहेबांना सूचना दिल्या की सीना नदीचं खोलीकरण, रुंदीकरण आणि त्याचं सौंदर्यीकरण यासाठी पाहिजे तेवढा निधी जलसंपदा खातं माननीय नामदार साहेबांकडे त्या माध्यमातून ते उपलब्ध करून देणार आहे. पालकमंत्री साहेबांना विनंती करतो, मी काही जास्त वेळ घेणार नाही, पण माननीय सुजयदादा विखे पाटील हे आमच्या प्रत्येकाच्या मनातील खासदार आहेत. ज्यांच्याकडं ज्यावेळेस संग्राम भैया मागच्या टर्मला आमदार होते त्यावेळेस मी संग्राम भैयांना पत्र दिलं तर आपल्याला भुयारी मार्ग करायचा आहे. साहेबांनी सांगितलं का तो आपल्या अखत्यारीतला विषय नाही, तो केंद्राच्या याच्यातला विषय, आपण नक्की त्या ठिकाणी पाठपुरावा करू. त्यानंतर सुजयदादा खासदार झाले. मी खासदार झाल्यानंतर सुजयदादांनी त्या ठिकाणी आम्हाला तो भुयारी मार्ग मंजूर करण्यासाठी संग्राम भैयांनी मी त्यांच्याकडे पाठपुरावा केला आणि त्यांनी तो भुयारी मार्ग आमच्या केडगावकरांसाठी करून दिला. नक्कीच यातून उतराई होण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही केडगावकर केल्याशिवाय राहणार नाहीत. पण या ठिकाणी आम्हाला सुजयदादांनी आणि संग्राम भैयांनी खूप मोठ्या प्रमाणात निधी मागच्या 5 वर्षामध्ये उपलब्ध करून दिला आणि पुढच्या काळात
आपण देखील त्या ठिकाणी आम्हाला निधी उपलब्ध करून द्या एवढी ज्या ठिकाणी केडगावकरांच्या वतीनं विनंती करतो. एकच मागणी मागतो, आमच्या देवस्थानची जागा या ठिकाणी रेणुका मातेच्या मंदिराच्या समोर आहे आणि त्या ठिकाणी जी यात्रा भरते त्या यात्रेमध्ये ज्यावेळेस स्टॉल लागतात त्या ठिकाणी 10 दिवस या ठिकाणी यात्रा असते आणि त्या यात्रेमध्ये खूप चिखल 10 दिवस त्या भागामध्ये असतो. तर आपण त्या ठिकाणी जर आम्हाला काँक्रिटीकरण त्या ठिकाणी जर करून दिलं तर नक्कीच फक्त केडगावच नाही तर जिल्ह्यातून शहरातून अनेक भाविक त्या ठिकाणी दर्शनाला येतात आणि त्याचा फायदा या ठिकाणी आमच्या भागाला झाल्याशिवाय राहणार नाही. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी सर्व आमच्या भागाच्या वतीनं केडगावच्या वतीनं मनापासून आभार मानतो. दुहेरी मार्ग झाला पाहिजे याची एक संकल्पना ही बऱ्याच वर्षापासून त्यांच्या मनामध्ये कुठेतरी होती आणि त्या माध्यमातून त्यांनी कसा याचा कामाचा प्रवास होता हे थोडक्यामध्ये आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न देखील केला. अनेक वर्ष आमच्या म्हणजे जसं आपल्याला जिल्ह्यामध्ये आपल्या भागाला जसे सुजयदादा खासदार झाले तर त्यांचा प्रयत्न होता की नगरच्या बाजूने आपल्याला रिंग रोड झाला पाहिजे. तसं आमचा देखील प्रयत्न होता की नगरमध्ये डांगेसाहेब कुठेही काही आलं तर प्रत्येक उपनगराशी जोडलं गेलं पाहिजे, म्हणजे कुठेही आपल्याला लिंक तुटली नाही पाहिजे. आणि म्हणून त्या लिंक जोडण्याच्या माध्यमातून आपण चांगल्या प्रकारे केडगावचा लिंक रोड सुद्धा आज तयार केलेला आहे. म्हणजे नगर शहराच्या सगळ्या बाजूने लिंक जोडण्याचं काम आपण प्रत्येक मार्गातून केला. आणि म्हणून हा देखील आज आपण पाहतो की रेल्वे पटरीमुळे कुठं लिंक तुटत होती, पण आपण वरतून करायचं म्हटलं तर जास्त निधी लागत होता, त्याला जास्त मोठी रक्कम लागत होती आणि मग पूल करायचा म्हटल्यानंतर अनेक मंजुऱ्या मान्यता या देखील घ्याव्या लागत होत्या. पण ते न करता आपल्याला लवकर काय करता येईल याच्याकरता वरून जरी झालं नाही तरी आज खालून आपल्याला काम झालंय. त्यामुळे आता चांगल्या प्रकारे आज आपल्याला कुठंतरी यातनं आज एक चांगला समाधानकारक रस्ता आज आपल्याला निर्माण झालेला आहे. पण जरी आज खालच्या बाजून झाला असला तर भविष्यात आपण प्रयत्न करत राहू. आज सुरुवात होणं गरजेचं असतं, उद्याच्या काळामध्ये आपण प्रयत्न करत राहू आणि वरतून देखील भविष्यामध्ये आज नाही 2 वर्षांनी 3 वर्षांनी 5 वर्षांनी कधीतरी पण आपल्या ज्यावेळेस आपण इथून येताल तर न थांबता आपण पलीकडच्या बाजूला उड्डाण पुलावून जाताल अशा प्रकारचा आमचा सर्वांचा प्रयत्न राहील. त्याला थोडा वेळ लागेल. नामदार साहेब आहेत, सुजयदादा आहेत, आपण सगळेजण मिळून प्रयत्न करत राहू. पण आज कुठेतरी त्याचा मार्ग निघलाय. कमीत कमी इकडचा माणूस तिकडचं आणि तिकडचा माणूस इकडे यायला आज आपल्याला कुठेतरी सुविधा हे निर्माण होणं गरजेचं होतं. आणि त्याच्याकरता मग या सगळ्याच लोकांनी मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्यावेळेसपासून प्रयत्न करणारे पाठपुरावा करणारे मनोजदादा असतील, त्यांच्या जोडीला आज नगरसेवक मयूरजी बांगरे असतील, जालूदादा कोचकर असतील किंवा आपल्याला त्यांच्याबरोबर सगळेच या भागातील नगरसेवक मग सुमितजी लोंढे असतील, हे सगळेच या भागातले नगरसेवक आहेत. मनोज कोचकर सांगत होते की या अंडरपासला बरेच वर्ष गेली आणि जसं शहर वाढत गेली आपलं शास्त्रीनगर मला वाटतं वाढत गेलं. या भागातील लोकांना असं लांबून जावं लागायचं दौंडकडे जाताना आणि मोठी प्रमाणात नागरिकांची गैरसोय आहे. सुरुवातीला लोकसंख्या कमी होती त्यामुळे फारसा लोकांना त्याचा परिणाम जाणवत नव्हता. पण जशी आता लोकसंख्या वाढली या भागाचे मध्ये येणाऱ्या लोकसंख्या वाढत गेली, नागरीकरण वाढत गेलं, त्यामुळे लोकांना आणखी त्याची गरज भासायला लागली. आणि ही अनेक वर्षाची मागणी डॉक्टर सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम भैया जगताप यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे अथक प्रयत्नातून आज ती मागणी फक्त मंजूर झाली नाही तर प्रत्यक्षात त्या अंडरपासाचं उद्घाटन करतोय. मला वाटतं आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय आनंदाची घटना आहे. वाढत्या शहरीकरणाबरोबर लोकांच्या गरजा वाढलेल्या आहेत. आज राज्यामध्ये महायुती सरकार काम करतंय, केंद्रामध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार कार्यरत आहे. राज्यामध्ये ट्रिपल इंजिन सरकार आहे.
त्यामुळे काहीतरी या शहराचा आपण कायकल्प करू शकतो, काहीतरी निश्चितपणे चांगलं घडेल अशा अपेक्षा या शहराच्या नागरिकांनी मनात ठेवलेल्या आहेत. मग त्याचाच परिणाम या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीला मला वाटतं ऐतिहासिक यश आपण सगळ्यांनी मिळवून दिलं. म्हणून मी आपल्या सगळ्यांचं, विशेष करून केडगाव वासियांचं, मी आपल्या सगळ्या नागरिक बंधू भगिनीचं मनापासून अभिनंदन करतो. या कार्यक्रमाला आयुक्त यशवंत डांगे, उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, माजी सभापती मनोज कोतकर, नगरसेवक मयूर बांगरे, नगरसेविका कमल जालिंदर कोतकर, अश्विनी सुमित लोंढे, माजी नगरसेवक सुनील मामा कोतकर, जालिंदर कोतकर, सुमित लोंढे, अमोल येवले, विजय पठारे, भरत ठुबे, सोनू घेंबूड, सूरज कोतकर, महेंद्र कांबळे, अजित कोतकर यांसह नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. एसके टायर सीएट शॉपी. सीएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या. एसके टायर सीएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12.